ठीक है, your company code and this is point. Click on. Now click on create. ओके, नाव चेक. रिअल अकाउंट मेंटेन नव्हतं ते आपण मेंटेन केलेलं आहे ऑलरेडी. नाव क्लिक ऑन चेक. डॉक्युमेंट इज ओके अँड नाव पोस्ट इट. इंटरवल 50 नंबर रेंज आपल्याला हवी आहे. ठीक आहे, सो यूज ट्रान्झॅक्शन कोड FBN1. ठीक आहे, S111. याच्यामध्ये 49 आहे मेंटेन आपली. मी काय करतोय, प्लस करतो 50 नंबर रेंज. ठीक आहे, नाव इट्स डन. नाव पोस्ट इट. ओके, so look here, material document 466 is posted. तो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मिगो करू शकता. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर? समजलाय पॉइंट, Yes, मिगो कसं yes, करायचं? sir. येस. Yes, sir. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मिगो करू शकता. आता त्या ज्या एरर्स आलेल्या त्या या ज्या 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये तुमचे एरर्स कव्हर होऊन जातील, त्या तुम्हाला येणार नाहीत. आता ऍक्च्युली ही जी S11 कंपनी आहे त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो. ते मी नवीन क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, हे मला वेळ मिळेल त्यावेळेला मी नवीन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर क्रिएट केलंय. ते मी तुम्हाला दाखवतो. तुमचा प्लांट आजपासून असा असेल, तुमचा प्लांट स्टोरेज लोकेशन. ही तुमची कंपनी आहे, हा तुमचा प्लांट आहे, हा तुमचं स्टोरेज लोकेशन F11 RS11 असं असेल. अदर मी SD चा पण घेतो, सो SD चा पॉइंट्स आहेत बाकीचे. ठीक आहे, सो तुमची परचेस ऑर्गनायझेशन पण सेम मी S111च घेतलेले, ऑल S इन्फोटेक करून कंपनी क्रिएट केली. क्लिअर? समजलं इथपर्यंत? नाव आपलं काय झालेलं आहे, GRN झाले. नाव चेक स्टॉक. सो आपण GRN जे केले त्याचा स्टॉक चेक करायचा आहे. चेक स्टॉक MMBE. ओके, सो यूज ट्रान्झॅक्शन कोड MMBE. ओके, पुट युअर मटेरियल अँड प्लांट. तो तुमचं मटेरियल अँड प्लांट पुट करा. ठीक आहे, ओके. नाउ क्लिक युअर मटेरियल अँड प्लांट अँड क्लिक ऑन एक्झिक्यूट. ठीक आहे, बघा इथे 20 क्वांटिटी आपण जी PO बनवलेली त्याचं GRN केलं, सो ते GRN क्वांटिटी ऍड झालेली आहे तुमची या स्टोरेज लोकेशनला, या प्लांट मध्ये, या कंपनी कोड मध्ये. म्हणजे फुल टोनचा टोटल स्टॉक इथे असेल वरती 20. क्लिअर? स्टॉक लिस्ट कशी बघायची समजली? फास्ट होतंय, समजत नाही असं काय आहे का? ऑन ऑर्डर स्टॉक जे दाखवते 10,000. नाही, 10 नाही, तो 10,000 नाही, तर कॉम आहे. ऑर्डर स्टॉक 10चं मी काय केलेलं आहे, 10चा PO वगैरे असेल बनवलेला. ठीक आहे ना, याच काय आहे ते, 1 मिनिट.
PO असेल तो 10चा आय थिंक बनवलेला. ते काय आहे, परचेस रिक्विजिशन टू PO. हा, परचेस रिक्विजिशन होता, त्याचा परचेस ऑर्डर क्रिएट केली आपण. ठीक आहे. अवेलेबल क्वांटिटी 40. ठीक आहे ना. तो PO आहे. ओके, समजली कन्सेप्ट. ऑन ऑर्डर म्हणजे तुमचा ऑर्डर, परचेस ऑर्डर बनवलेली आहे, तो स्टॉक ऑन ऑर्डर स्टॉक मध्ये दिसेल. आणि ज्या वेळेला तुम्ही मिगो कराल, GRN कराल, त्यावेळेला तुमचा तो अनरिस्ट्रिक्टेड मध्ये येईल. क्लिअर? ओके सर. येस. नाव अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, GRN करू शकता. नेक्स्ट, मटेरियल स्टॉक लिस्ट. हे झालं तुमचं टोटल स्टॉक ओव्हरव्ह्यू. तुमचं मटेरियल वाईज स्टॉक लिस्ट म्हणजे मटेरियल, तुमचं त्या मटेरियलची मुवमेंट पर मंथ किंवा पर इयर, ते मटेरियल तुम्ही किती परचेस केलं, किती त्याचं सेल केलं किंवा कन्झ्युम किती केलं, हे तुम्हाला बघायचं असेल तर त्याची स्टॉक लिस्ट साठी MB51 ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो यूज ट्रान्झॅक्शन कोड MB51. ओके, पुट युअर मटेरियल. बाकीचा डाटा काढून टाका, गरज नाहीये. ठीक आहे. मटेरियल आणि प्लान पुट करा, देन क्लिक ऑन एक्झिक्यूट. ओके, लाव इथे बघा. FS11 मुवमेंट टाईप. मी जर मुवमेंट टाईप सांगितलं, तो तुमचं मटेरियल डॉक्युमेंट 466 जे आता क्रिएट झालं, आजची डेट, बुकिंग कधी झालं, आज झालं. किती क्वांटिटी झाली, 20 क्वांटिटी. हे ग्रीन मध्ये येतं, मीन्स हे ऍड झालेलं आहे तुमच्या या स्टोरेज लोकेशनला. कोणत्या प्लांट मध्ये, या प्लांट मध्ये. क्लिअर? सो ज्या वेळेला हे मटेरियल या प्लांट मधून मायनस होईल, त्यावेळेला पण इथे खाली मुवमेंट येईल. अशा मुवमेंट एंट्री तेच जातील तुमच्या, आणि तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की या मटेरियलच्या मुवमेंट्स म्हणजे ट्रान्झॅक्शन कसे झालेले. मटेरियल डॉक्युमेंट लिस्ट. क्लिअर? समजलाय sir. पॉइंट? यस. नेक्स्ट असेल तुमचा वेअरहाऊस स्टॉक लिस्ट. याच्यामध्ये जो स्टॉक ओव्हरव्ह्यू दिसतोय सेम तसाच दिसेल तुम्हाला, फक्त त्याचा वेअरहाऊस म्हणजे वेअरहाऊस मध्ये तुमचा ब्लॉक मध्ये किती स्टॉक आहे. ओके, तुमचा अनरिस्ट्रिक्टेड मध्ये किती आहे, इन्फेक्शन क्वालिटी इन्स्पेक्शन मध्ये किती आहे. MB52 ट्रान्झॅक्शन कोड आहे, MB52. ठीक आहे. सो यूज ट्रान्झॅक्शन कोड MB52. ओके, सेम मटेरियल प्लान पुट, क्लिक ऑन एक्झिक्यूट. बघा इथे तुम्हाला याच्यामध्ये प्लांट मध्ये रिस्ट्रिक्टेड मध्ये किती आहे, ब्लॉकड मध्ये किती आहे, ट्रान्झिट मध्ये किती स्टॉक आहे, क्वालिटी इन्स्पेक्शन मध्ये किती स्टॉक आहे, हे सगळं तुम्हाला इथे सेग्रिगेट करून डिस्प्ले करेल. क्लिअर? विथ अमाऊंट. तो अशा पद्धतीनं तुम्ही मटेरियलचा स्टॉक 3 वेनं चेक करू शकता. फर्स्ट इज स्टॉक ओव्हरव्ह्यू, ट्रान्झॅक्शन कोड MMBE. नेक्स्ट, मटेरियल डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू, ट्रान्झॅक्शन कोड MB51. and display warehouse stocks, transaction code MB52. So this is our GRN point. Concept clear? Goods receipt number? Yes sir. Yes. अजून काही डाउट्स आहेत? क्लिअर ना? And this is P2P cycle is completed, and very important point in MM point of view, because we only look this procure to pay cycle, standard procurement process. Okay, in next lectures we are doing special procurement tasks. Okay, so that all special procurement tasks depends on our standard process. So standard process it very important. ओके, तो कोणत्याही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जा, याच्यामध्ये फक्त चेंजेस बिझनेस फ्लो म्हणजे क्लायंटची अशी रिक्वायरमेंट असेल, त्याच्यामध्ये बिझनेस फ्लो मध्ये चेंजेस होऊ शकतात. बट स्टँडर्ड फ्लो जो आहे तो हाच राहील. यामध्ये जर कस्टमाइज करायला गेलं तर त्याला आपल्या टेक्निकल टीम, क्लायंट अप्रुव्हल, क्लायंटची रिक्वेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी ऍड करून आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. बट इट इज अ SAP स्टँडर्ड प्रोक्युरमेंट प्रोसेस. ओके, सो हीच प्रोसेस
पुढे आपल्याला स्पेशल प्रोक्युरमेंट टाइप्स आहेत, डिफरंट स्पेशल प्रोक्युरमेंट टाइप्स आहेत. त्या स्पेशल टाइप्स या प्रोसेस वरतीच डिपेंड्स आहेत. सो ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. ही जर आली तुम्हाला तरच तुम्ही फ्युचर जे काही स्पेशल प्रोक्युरमेंट टास्क आहे ते करू शकता MM मध्ये. क्लिअर? नाऊ नेक्स्ट इज आवर ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर. सो ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर अगेन आपण इथे स्टक झालेलो, कारण आपलं स्ट्रक्चर कोणीतरी डिलीट केलं, कंपनी कोड वगैरे. सो मी काय केलं, मी एक PR जनरेट केला. सो माझ्याकडे एक PR आहे. PR लिस्ट कशी बघायची? ट्रान्झॅक्शन कोड ME5A, display purchase requisition list. Suppose this is my plant. Click on execute. So माझ्याकडे हे पर्चेस रिक्विजिशन्स आहेत. ठीक आहे. सो मी यातलं एक रिक्विजिशन घेतो. सपोज हे रिक्विजिशन घेतलं मी. थ्री 4 times 0 1025. Three 4 times 0 1025. Okay, so use transaction code ME21N PO creation. Okay, enter. After that, go to here in document overview on, go here, selection variant. Okay, click on selection variant. After that, click here, purchase requisitions. Okay, purchase requisitions. So the purchase requisitions, purchase requisition, purchase organization. Suppose my purchase organization is this. Okay, put your purchase organization. मी ते काय करतो, प्लांट मटेरियल काढून टाकतो. ठीक आहे. परचेस ऑर्गनायझेशन प्लांट, क्लिक ऑन एक्झिक्यूट. सो इथे त्या प्लांटच्या अंडर, त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर जेवढी रिक्विजिशन्स आहेत तेवढे आलेत. इथे आहेत बघा लिस्ट 250, 251, 252. करेक्ट. सेम ऑल रिक्विजिशन्स कम हियर. Okay. Now auto purchase this PR to create auto purchase order. Select this PR number. Select this PR number. Click on adopt. Okay. So बघा इथे and create purchase order. PO automatically purchase order is created. Only click on save it. समजली concept? Use transaction code ME21N. Go document overview on. Selection criteria. Select purchase requisition. Put your purchase organization. Execute. All purchase requisition number is coming here. Select your respective purchase requisition number. Click on adopt. That's it. So create PR to PO. Concept is clear? डाऊट आहे? समजलाय पॉइंट? PR पासून आपण PO कसा क्रिएट करायचा ते एकदा परचेस पुन्हा रिपीट करा ना सर. ओके, मी आता करत नाहीये PO. ठीक आहे, मी बॅक जातो. मी काय केलं, मी इथे सांगितलं तुम्हाला ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर मध्ये आपण PR to PO दोन वेने आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. ME21N ट्रान्झॅक्शन कोड मी यूज करतोय. ME21N एंटर. ओके, हे तुमचं असं असेल PO creation page. Click on document overview on. Okay, go to selection variant. Click on purchase requisitions. Okay, put your purchase organization and click on execute. Okay, all requisitions is coming here. Select your requisition number and click on adopt. Okay,
Clear? All requisition points is coming here automatically. And now click on save it. Your PO is created. Clear? Clear, sir. Yes. Now again GRN and stock check. Same process. जी मी तुम्हाला इथे दाखवली. GRN and stock check. ओके. सो मी ते आता करत नाहीये. GRN माहिती आहे ना, मिगो मध्ये जाऊन आपण करतोय. पॉइंट समजले ऑप्टिमाइज परचेस ऑर्डर. Yes, sir. नाव इथे आपण आलोय कंट्रोलिंग मध्ये. कंट्रोलिंग आपण डन करून घेतले. आपण आता बघतोय नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट प्रोसेस. ओके. कंट्रोलिंग चॅप्टर समजलंय? काही डाऊट आहे कंट्रोलिंग मध्ये? कंट्रोलिंग हा पार्ट फिको मध्ये येतो. डीप मध्ये जाऊ नका. डिरेक्टली तुम्ही फक्त जे मी आता स्टँडर्ड सांगितलेले ते सेटअप हे करून घ्या, कॉन्फिगर करून घ्या. आणि नेक्स्ट आपण नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट प्रोसेस बघतोय. सो व्हॉट इज नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट प्रोसेस? विच मटेरियल is not available in our warehouse, or which material is not physically kept constant in our plant, that all materials under this non-stock procurement process. ओके. म्हणजे ज्यांचं फिजिकली तुमच्या स्टॉकमध्ये नाहीये, म्हणजे स्टॉकमध्ये स्टोअर करत नाहीये, किंवा ते तुमच्या स्टॉकमध्ये अवेलेबलच नसतं, ते डिरेक्टली आपण काय करतो, परचेस करतो आणि यूज करतो. दॅट ऑल मटेरियल्स कम्स अंडर नॉन स्टॉक प्रोक्युरमेंट प्रोसेस. त्याच्या टायटलवरूनच समजत असेल तुम्हाला. सो only 3 to 4 steps we need to maintain in non-stock procurement process. And non-stock procurement process material type SAP standard material type is NLAC. NLAC. Okay. Always remember, non-stock material process SAP default material document type is NLAC. Okay. So this NLAC material document type we need to maintain or assign our valuation area. Valuation area means your plant. Okay, using this transaction code OMS2. So use transaction code OMS2. OMS2. Okay. Material types page is open. Then click on position. Put your material type OMS2. Okay. Put your material type OMS2. Enter. Sorry. Transaction code is OMS2. Click on position. Put your material type NLAC. Sorry. NLAC. Okay. Enter. NLAC is always non-stock material. It is SAP standard or SAP default document type. Okay. Select this document type. After that, click on quantity value updating. Double click on quantity value updating. Okay. After that, again click on position and put your plant. My plant is S111. Okay. So put your plant, click on enter. Okay. Here, update quantity and value. Clear? Use transaction code OMSP. After that, click on position, put material type and lag. Select this material type. Double click on quantity value updating. Again, click on position, put your valuation area, update quantity and value. That's it. Clear? Now save it. That's it. पॉइंट समजलाय की नाही समजला अजून? प्रिव्हियस मटेरियल मास्टर डाटा मध्ये आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट स्टेप इज क्रिएट मटेरियल. मटेरियल क्रिएशन तुम्हाला माहिती आहे. सो अगेन गो टू MM01.
create material mm01, enter. Okay. Industrial sector, suppose our material is mechanical material, and material type is which material type? Non-stock procurement and lag. Okay. Non-stock material type is end lag. तो ज्या टाईपचं मटेरियल तुम्ही क्रिएट करताय तो मटेरियल टाईप तुम्हाला इथे घ्यायचं आहे. क्लिअर? So use transaction code MM01, put industrial sector, material type, enter, put your plant. Okay. Look here, storage location is not come. Why? Because material type is NLAG. Once material type is raw, semi, or trading good material type, then storage location automatically, storage location valuation area, that points automatically come here. But once your type is NLAG, then only plant is mandatory. So put plant, then click on execute. Okay. So here my non-stock material, suppose water. Okay. S111. Clear? Water, 111, unit and all. After that, next view is purchasing. Okay. Go to purchasing. In purchasing, put purchase group. Okay. Next is accounting view. So in accounting view, valuation class. And like valuation class is this is non-stock material without ID. YB00. So YB00, I think it is customized. Okay. So हा कोणीतरी कस्टमाइज केलेला आहे व्हॅल्युएशन क्लास. सो तुमचा एनलॅकचा जो असेल तो असेल तुमचा एनलॅकचा जो क्लास असेल व्हॅल्युएशन क्लास तो तुम्ही 3100 घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही कस्टमाइज करू शकता. ठीक आहे. जसं की हा कस्टमाइज केलेला क्लास आहे. ठीक आहे. तो एनलॅक साठी जो असेल तो व्हॅल्युएशन क्लास तुम्ही कस्टमाइज करू शकता किंवा यासाठी व्हॅल्युएशन क्लासच नसतो. ठीक आहे. व्हॅल्युएशन क्लास तुम्ही नाही दिला तरी चालेल किंवा यातला घेऊ शकता. सो मी ऍज इट इज ब्लँक ठेवतोय. पण एनलॅक मटेरियल साठी नो व्हॅल्युएशन क्लास. मोस्टली व्हॅल्युएशन क्लास नसतो किंवा असा कस्टमाइज करू शकतो आपण. मोस्टली त्याच्यासाठी नसतो व्हॅल्युएशन क्लास. व्हॅल्युएशन क्लास मटेरियल मास्टर डाटा मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ओके. नाव आपण इथे काय करतोय डिरेक्टली स्टँडर्ड प्राइस घेतोय. सपोज पर 1 लिटर प्राइस कंट्रोल मध्ये मी घेतो मुव्हिंग ऍव्हरेज प्राइस घेतोय मी आणि माझी मुव्हिंग अदरवाइज स्टँडर्ड प्राइस घेऊ आपण. स्टँडर्ड प्राइस घेतोय आपण सपोज 10 रुपीज. 10 रुपीज पण 1 लिटर. ओके. एंटर. इथे घ्यायचा नसतो बट ठीक आहे आपण घेऊ शकतो. ओके. एंटर अँड सेव्ह इट. So this is your material number. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही मटेरियल क्रिएट करू शकता. समजलाय पॉइंट? मटेरियल क्रिएशन. येस सर. नाव आता नॉनस्टॉप पीओ क्रिएट करायचे तुम्हाला. ठीक आहे. सो नॉनस्टॉप पीओ साठी तुम्हाला फ्रेमवर्क ऑर्डर क्रिएट करावी लागते. सो यूज ट्रान्झॅक्शन कोड ME21N.
ME21N. ठीक है, डॉक्यूमेंट ओवरव्यू ऑफ, सो नॉन स्टॉक पीओ फ्रेमवर्क पीओ बनवू शकतो आपण त्याला. कुठे गेला तो स्टँडर्ड पीओ फ्रेमवर्क ऑर्डर एफओ. ठीक आहे, सप्लायर घ्या. सपोज मला नॉन स्टॉक साठी माझा सप्लायर आहे. ठीक आहे, तुमची ऑर्गनायझेशन घ्या, परचेस ऑर्गनायझेशन डाटा फिलअप करा. ठीक आहे, नेक्स्ट परचेसिंग ग्रुप घ्या, कंपनी कोड घ्या. ठीक आहे, ऑर्गनायझेशन डाटा फिल केलं, सप्लायर घेतलं. मटेरियल आपण आता जे मटेरियल घेतलं ते मटेरियल. ठीक आहे, मटेरियल आपण कोणतं घेतलेलं, आपण क्रिएट केलेलं मटेरियल हे मटेरियल. ठीक आहे, तो हे मटेरियल पुट केलं मी. ओके, मटेरियल फिल केलं, याची क्वांटिटी सपोज मला घ्यायचे 30 लिटर्स. ठीक आहे, फ्रेमवर्क ऑर्डर स्टार्ट माझी होती आजपासून, एंड होती याची सपोज 30 ला. एंटर. नाउ प्लांट S111 अँड याची प्राइस आपली 10 रुपीज होती ना, 10 रुपीज. ओके, प्रिव्हियस लेक्चरला सोर्स लिस्ट चॅप्टर झालेलं आहे, त्यामुळे ते इश्यू येत आहे. ठीक आहे, लिस्ट आहे तुम्हाला पुढं, मी त्यावेळेला सांगेन. ठीक आहे, काय कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तो इथे काय झालं, तुमचं मटेरियल आलं, डिलिव्हरी, प्लांट आणि ते आलं. ठीक आहे, तो आयटम कॅटेगरी याची स्टँडर्ड असेल आणि अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी याची असेल. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी याची असेल के. के फॉर कॉस्ट सेंटर, के. के फॉर कॉस्ट सेंटर. ठीक आहे, तो व्हाय अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी इज मॅन्डेटरी बिकॉज आपण जे नॉनस्टॉक मटेरियल घेतोय ते एका कॉस्ट सेंटर थ्रू घेतोय. ठीक आहे, म्हणून आपण अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के घेतोय याची. ठीक आहे, के फॉर कॉस्ट सेंटर. मी नोट वन. पीओ मध्ये आपण अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी घेतली.
ठीक आहे. सो के आपली काय अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के आहे. सो अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी जर के असेल तर तुम्हाला जे कॉस्ट सेंटर्स आहेत ते तुम्हाला काय करावं लागतील, असाइन करावे लागतील. ठीक आहे. सो त्याच्यासाठी जीएल अकाउंट, तुमचं जीएल अकाउंट काय आहे जे मेंटेन केलेलं आहे कंट्रोलिंग एरियासाठी. सपोज माझं हे जीएल अकाउंट आहे सपोज. ठीक आहे. कॉस्ट सेंटर, तुमचं कॉस्ट सेंटर काय आहे ते क्रिएट केलेलं आहे, ते कॉस्ट सेंटर. ठीक आहे. कंट्रोलिंग एरिया डिलीट करतो. या कंपनीमध्ये कॉस्ट सेंटर ते केलेलं नाही ते. एक मिनिट, मी 2 मिनिटात क्रिएट करतो. तो कॉस्ट सेंटर क्रिएट करायचं आहे. कंट्रोलिंग एरिया आहे का बघू आपण अगोदर. परत करावं लागेल कंट्रोलिंग एरिया. ठीक आहे. Then आहे माझं वॉटर सप्लाय. वॉटर करतो मी. ठीक आहे. वॉटर करतो. वॉटर सप्लाय कॉस्ट सेंटर आपण केले हा. ठीक आहे. हे झालेलं आहे आपलं. कॉस्ट सेंटर मी क्रिएट करून घेतलं. नाव मी ऑर्डर क्रिएट, नॉर्मली ऑर्डर क्रिएट केली तरी चालेल, फ्रेमवर्क नसली तरी चालेल. ओके. मटेरियल आपलं आहे ते घेतलं. किती लिटर हवे, सपोज मला 30 लिटर्स हवे. ठीक आहे. 30 लिटर हवे. प्लांट. ठीक आहे. फॉर वन
₹10 for 1 liter. ठीक आहे. एंटर लोकेशन, स्टोरेज लोकेशन. ठीक आहे. तो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक वॉटर सप्लाय आहे. तर आपल्याला या पीओ मध्ये फक्त एकच चेंज करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी घ्यायची. ठीक आहे, घ्यायचे के फॉर कॉस्ट सेंटर. ठीक आहे, के के फॉर कॉस्ट सेंटर. एवढं चेंजेस करायचे आहेत. सो अकाउंट कॅटेगरी घेतल्यानंतर सिस्टीम ऑटोमॅटिकली येईल आयटम डिटेल्स मध्ये, अकाउंट असाइनमेंट मध्ये. ठीक आहे. सो हिअर असाइन युअर अकाउंट. सो तुमचं अकाउंट जे आहे ते असाइन करून घ्या. सपोज मी हे घेतलंय कॉस्ट सेंटर. तुमचं कॉस्ट सेंटर असाइन करून घ्या. आपलं क्रिएट केलंय वॉटर. ठीक आहे, आलं का वॉटर? ठीक आहे, वॉटर कॉस्ट सेंटर आलेलं आहे. कंट्रोलिंग एरिया दिस दॅट्स इट. फक्त आपण जो पीओ क्रिएट करतो त्याच्यामध्ये अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी घ्यायची आणि अकाउंट असाइनमेंट मध्ये आपल्याला जीएल अकाउंट अँड कॉस्ट सेंटर फिलअप करायचं. दॅट्स इट. समजली कन्सेप्ट नॉनस्टॉक प्रोक्युरमेंटचा? परचेस ऑर्डर कशी क्रिएट करायची? ओके, नाऊ एंटर अँड सेव्ह इट. समजली आहे का? रिपीट करू? क्लियर? नाउ सेव्ह इट. This is your PO number. Your PO is created. Okay, once your PO is created, then next process is GRN process. Okay, normally GRN, do GRN. Migo. So use transaction code. MIGO Migo. Goods receipt, purchase order. Put your PO number. Enter. Look here, water. This is 30 liters and all through GL account. So जे तुम्ही कॉस्ट सेंटर घेतले ते कॉस्ट सेंटर आणि तुमचं जनरल लेजर अकाउंट हे तुम्हाला काय होईल इथं बाय डिफॉल्ट येईल. क्लियर ना? समजली कन्सेप्ट? नॉनस्टॉप प्रोक्युरमेंट समजलंय? आवाज येत नाहीये मला. सर जे मिगो आपण वापरलंय P2P मध्ये, ओपीओ मध्ये आणि एनएसपी मध्ये, हे तिन्ही मध्ये सेम आहे ना सर? म्हणजे यस, तसंच काम करतं ना? यस, सेम आहे. बट इथे जे जीएल अकाउंट आहे ते तुमच्या एनएसपी मध्ये चेंज होतंय. का चेंज होतंय? कारण आपण ते कंट्रोलिंग एरिया कॉस्ट सेंटर थ्रू घेतोय. सो कॉस्ट सेंटर आणि जीएल अकाउंट हे जे असेल याच्या थ्रू तुमची पोस्टिंग एंट्रीज ठरतील. याच्या थ्रू तुमचं पेमेंट ठरेल. हे आता फायनान्सकडे जातं. फायनान्सचं काम आहे ते. बट तुम्हाला माहित असायला हवं की नॉनस्टॉप प्रोक्युरमेंटला कोणतं कॉस्ट सेंटर काय असतं आणि जनरल लेजर अकाउंट काय असतं आणि ते कसं वर्क करतं. समजली कन्सेप्ट? याच्यामध्ये काही डाऊट येस आहे? सर. जे मागचं नाही. मिगो होतं त्याच्यामध्ये हे कॉस्ट सेंटर आणि जीएल अकाउंट आलं नव्हतं. त्याच्यामध्ये डिरेक्टली तुम्हाला काय आलेलं, डिरेक्टली 101 मुवमेंट आणि रिस्ट्रिक्टेड टाईप आलेला. ते बाय डिफॉल्ट बॅकएंडनं काय करतं, त्यांच्या जीएल अकाउंटला असाइन करून घेतं. समजली कन्सेप्ट? नाव सेव्ह इट. चेक करा आयटम. ओके, एक डॉक्युमेंट इज ओके अँड नाव पोस्ट इट. ठीक आहे. So 467. Your material document is 467. ठीक है. Suppose
ठीक आहे. हे ट्रान्सपोर्टिंग मीडियम मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवतो. MB1. मटेरियल आहे माझा हा प्लांट. हे बघा 46730 लिटर स्टॉक आलेला आहे का. आणि मला जर तुमच्या पूर्ण प्लांटचं मटेरियल नसताना मुवमेंट बघायचे तर तुम्हाला ते 2-3 मटेरियलचं मुवमेंट दाखवतील. आता आपण काय घेतलं, 30 लिटरचं आपण वॉटर घेतलं थ्रू कॉस्ट सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय घेतलं मगाशी, 20 लिटर्सचे हे घेतलं. आणि 25 ला मी एक मटेरियल डॉक्युमेंट क्रिएट केलं, त्याच्यामध्ये 100 क्वांटिटीचं हे मटेरियल घेतलं. 9227 हे काहीतरी आहे. सो अशा पद्धतीने तुमच्या प्लांट मध्ये किती एंट्रीज झाल्या त्या तुम्हाला दिसते. क्लिअर. काही डाऊट आहे कंट्रोलिंग नॉनस्टॉक मध्ये. नेक्स्ट आपण कोटा अरेंजमेंट बघायचंय. ठीक आहे. परचेस व्हॅल्यू की अँड कोटा अरेंजमेंट, आता ती काय कन्सेप्ट आहे ती मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करतो आणि आपण बघू. सो आतापर्यंत आपले NSP पर्यंत चॅप्टर 6. काही डाऊट्स आहेत का कोणाला. तुम्ही एक वेळ रीड करा, मी तुम्हाला नोट्स पाठवतो. प्रॅक्टिस करा. तुम्हाला इश्यू आले तर मला विचारा ग्रुपवरती, जसं प्रिव्हियस ग्रुप लाईक दिस मी तुम्हाला दाखवतो. ओके. जो पण माझा एक ग्रुप आहे. ठीक आहे. कम्प्लिटेड. तो यांनी विचारलेलं नाहीये. लाईक दिस. स्वतः असा एक ग्रुप आहे माझा. ठीक आहे. एक ग्रुप आहे, त्यांनी काय करतात, त्यांना जर इश्यूज आले. ठीक आहे. तो तर याच्यात पण त्यांनी विचारलेलं नाहीयेत. तर त्यांना इश्यूज आले तर ते इश्यूज टाकतात आणि त्याचं सोल्युशन मी त्यांना देत असतो. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर काही इश्यूज आले तर मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईन. ठीक आहे. समजली कन्सेप्ट. सो काही इश्यूज असतील तर डिरेक्टली माझ्यापर्यंत या. तसं काही इफेक्ट नाही पडत, बट मला च्या बॅच कडून फीडबॅक नाही आलेला व्यवस्थित. ठीक आहे. SD बॅच तर ओके. ओके देन नेक्स्ट लेक्चर आपण कोटा अरेंजमेंट स्टार्ट करू. ओके. ओके टीम. सर. ओके. ओके.